आगामी निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मूळ जातीचाच उमेदवार देणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। शरद पवार यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। मूळ ओबीसी उमेदवारच निवडणूक लढवणार आहे। कुणबी प्रमाणपत्र असलेली व्यक्ती ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवणार नाही अशी माहिती सध्या समोर येते आहे। आजची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी हे निर्देश दिल्याची माहिती आहे। राज्यामध्ये अशी भूमिका घेणारा हा पहिला पक्ष असल्याची माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, अगदी गौरी, वायबी चव्हाण सेंटरमध्ये काही वेळापूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत कोर कमिटीची एक बैठक पार पडली। त्या बैठकीतली ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारालाच उमेदवारी जी आहे ती दिली जाणार आहे। म्हणजे जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका ह्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये जर एखादी पदाची जर जागा ओबीसीसाठी आरक्षित असेल तर त्या पदावर कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीनं ओबीसी कोट्यामधून निवडणूक लढवणार नाही याची खबरदारी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली असं म्हणता येईल। किंवा ओबीसी प्रमाणपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळवलेल्या कार्यकर्त्याला तिथली उमेदवारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस देणार नाही। मूळ ओबीसी जे आहेत त्यांनाच ही उमेदवारी दिली जाणार आहे। आणि जर एखाद्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार सापडत नसेल तरच त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेला ओबीसी कोट्यामधून निवडणूक लढवू शकतो। हा एक मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेला आहे असं म्हणता येईल। महाराष्ट्रातला हा पहिला पक्ष म्हणावा लागेल की ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीतच मराठा आणि कुणबी हा जो संघर्ष आहे हा संघर्ष टाळण्यासाठी खरं तर शरद पवार यांनी हा मोठा जो निर्णय आहे तो घेतलाय असं खरं तर म्हणावं लागेल। त्याचबरोबर दुसरी एक बातमी अशी आहे की आज पुन्हा एकदा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी पुनरुच्चार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप बरोबर युती नको। स्थानिक पातळीवर त्यांनी सगळे निर्णय सोपवलेले आहेत। महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर भाजप सोडून कुणाशीही युती करा। मग अगदी राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची आहे त्या पक्षाशी देखील युती होऊ शकते असंच आता म्हणावं लागेल। कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना दोन्ही असतील त्यांच्याबरोबर युती करण्याची जी मुभा आहे किंवा जे एक मोकळीक आहे ती शरद पवार यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिली असं म्हणता येईल। त्यामुळे भाजप बरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठेही युती करणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। निवडणुकांची अजून घोषणा झालेली नाही, मात्र सगळ्याच राजकीय पक्षांकडून याची तयारी सुरू आहे। आणि त्या तयारीचा एक भाग म्हणून काही वेळापूर्वी वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली कोर कमिटीची। त्यामध्ये हे दोन मोठे निर्णय जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेले आहेत। गौरी, संदीप, खरं तर आपण बघू शकतोय आता मूळ ओबीसी उमेदवारच निवडणूक लढवणार आहेत। म्हणजे कुणबी प्रमाणपत्र असलेली व्यक्ती ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवणार नाही अशी माहिती मिळते आहे। आता या निर्णयाचे काय नेमके राजकीय पडसाद उमटू शकतात? नाही, खरं तर आता आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणचं आरक्षण जाहीर झालेलं आहे गौरी, अनेक ठिकाणचं व्हायचं देखील आहे। नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद आणि मग शेवटच्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात। ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षण पडेल त्या ठिकाणी खरं तर ओबीसी प्रमाणपत्र असलेला कुठलाही व्यक्ती ती निवडणूक लढवू शकतो, तो उमेदवार त्या ठिकाणी ठरू शकतो। मात्र शरद पवार यांच्या या निर्णयामुळे मूळ ओबीसीच आता तिथला उमेदवार असणार आहे, त्यांच्या पक्षाचा असं म्हणता येईल। म्हणजे इतर राजकीय पक्ष आता याबाबत काय भूमिका घेतात हे बघावं लागेल। उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल नगरपालिकेमध्ये जर जी आता निवडणूक जाहीर झाली त्यामध्ये जर ओबीसी प्रभाग जर एखादा असेल तर त्या ठिकाणी ज्या मराठा व्यक्तीनं कुणबी प्रमाणपत्र मिळवलेली आहेत त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादी, तुम्हाला मी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। हाकेजी, बघू शकतो आपण महत्वाचा मोठा निर्णय हा शरद पवार यांनी घेतल्याचा आपण बघतोय। आता शरद पवारांची राष्ट्रवादी मूळ जातीचाच म्हणजेच ओबीसी उमेदवार देणार अशी माहिती मिळते। तुमची प्रतिक्रिया या संदर्भात? खरं तर मी या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं, पवार साहेबांचं मी या भूमिकेचं स्वागत करेन। पण स्वागत करत असताना परत आम्हाला भीती अशी आहे की ओबीसींना तुम्ही तिकीट द्याल पण तुमच्याच कार्यकर्त्यांनी जर तिथं बंडखोरी केली आणि अपक्ष राहिले आणि मग साम दाम दंडभेद या गोष्टी लावून जर अपक्ष आणि बंडखोर जर निवडून जात असतील आणि मग तुम्ही तिकीट देऊन सुद्धा आमचा माणूस जर त्याच्या स्पर्धेत नाही टिकला तर, कारण तुम्ही शेवटी पक्षाचं तिकीट द्याल पण जो बंडखोरी करून कार्यकर्ता उभा राहील तो मात्र मोकाटच आहे ना। जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण कायद्यानं जोपर्यंत ओबीसीलाच राहणार नाही तोपर्यंत अशा भूमिकांना तसा मिनिंग उरत नाही। पण चला थोडीशी दया म्हणून का होईना यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो। पण त्या जागेवरती, ओबीसींच्या जागेवरती मराठा बांधवांनी
जर बंडखोरी करून तिथं जर निवडणुकीला उभे राहिले तरी या काही भूमिकेला अर्थ जास्त उरत नाही, असं मी एक फील्डवरचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका मी मांडेन. हो, हाकेजी आपण बघू शकतो यामध्ये कुणबी प्रमाणपत्र असलेली व्यक्ती ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवणार नाही असंही या बैठकीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. याकडे तुमची काय प्रतिक्रिया या संदर्भात? हे बघा, पक्षाची भूमिका मान्य आहे, पक्षाची भूमिका आम्ही मान्य करू, तिचं स्वागत करू. पण जो माणूस तिथं ते कुणबी सर्टिफिकेट घेऊन निवडणुकीला उभं राहणार आहे त्याला प्रतिबंध कोण करणार? त्याला प्रतिबंध करू शकत नाही ना. आमची ओरड ही आहे की आम्हाला जे कायद्यानं दिलेलं आहे ते कायद्यानं आम्हाला टिकलं पाहिजे. कोण तर दया दाखवतोय आणि मग कोणतरी सोडतो म्हणतंय, पण ते त्या पक्षाच्या पातळीवर ते भूमिका घेऊ शकतात ना. पण जो कोणी अपक्ष उभा राहील, बंडखोर करून उभा राहील, बंडखोरी करून, त्याला कसं अडवणार आपण? त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी ही भूमिका घेतली पाहिजे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परत भूमिका घेतली पाहिजे की बंडखोरी जरी कोणी केली तर त्याला मतदान न करता सामाजिक न्यायाची भूमिका ठेवून मूळ ओबीसींना मतदान करावं, अशी भूमिका ज्या दिवशी पक्ष घेतील त्या दिवशी आम्ही त्यांचं स्वागत करू. नक्कीच. लक्ष्मण हाकेजी, असं सोबत रहा. आमचे प्रतिनिधी संदीप तुम्हाला काही प्रश्न विचारतील. संदीप. हो हो हो. नाही, अगदी गौरी, लक्ष्मण हाके, तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी काँग्रेसमधली बंडखोरी होईल, पण इतर राजकीय पक्षांनी तसा अजून निर्णय घेतलेला नाही. बंडखोरी ही राजकीय झाली, इतर राजकीय पक्षांमध्ये देखील अशी परिस्थिती होऊ शकते ना. हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतच होईल असं नाही आहे. नाही, पण आता तुम्ही फक्त राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतली एवढंच माझ्यापर्यंत आलंय ना. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी अशी भूमिका घ्यावी असं आम्ही म्हणू. पण दया दाखवून आम्हाला आमचं प्रतिनिधित्व देऊ नका. आम्हाला कायद्यानं आम्ही मागतोय ना. आम्हाला कायद्यानं यावर्षी तुम्ही भूमिका घेतली, पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वेगळी भूमिका घेतली तर त्याला तुमच्यावरती बंधन नाही ना कुणाचं. आम्हाला जे संविधानानं आमच्या हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, आमच्याकडे इतर राजकीय पक्षांचा जर उमेदवार त्या ठिकाणी असेल, नाही हाके सर, नाही, तुम्हाला हा प्रश्न आहे, इतर पक्षाचा जर उमेदवार त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र घेऊन असेल मग त्याला तुम्ही विरोध करणार का? करणारच ना. हर एक पक्षाला विरोध करणार. जे पक्ष सामाजिक मागासलेल्यांना जर उमेदवारी टाळतील तर त्या पक्षांना बायकॉट करण्याचं आव्हान आम्ही त्या कन्सिस्टन्सी मधल्या त्या लोकल बॉडीज मधल्या लोकांना आव्हान करू आणि आमचं बारीक लक्ष आहे. हॅलो. अगदी खूप खूप धन्यवाद. खरं तर गौरी, लक्ष्मण हाके यांनी इशाराच दिलेला आहे की त्या पक्षांना बॉयकॉट म्हणजेच बहिष्कृत करू. आता बघावं लागेल हे कितपत त्याची अंमलबजावणी होते ते. पण लक्ष्मण हाके यांनी पुढारी न्यूजशी बोलताना हेच सांगितलेलं आहे की जर ओबीसी जागेवर कुणबी प्रमाणपत्र असलेला जर उमेदवार असेल, मग तो कुठल्याही राजकीय पक्षातला असेल तर त्या पक्षावर बहिष्कार घाला, असं थेट आव्हान जे आहे ते पुढारी न्यूजच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांनी दिलं असं म्हणता येईल. गौरी. नक्कीच. खरं तर संदीप, आता या निर्णयाचे राजकीय पडसाद नेमके काय उमटत आहेत, शिवाय मनोज जरांगे पाटील यांची या संदर्भात नेमकी काय भूमिका समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल. संदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.